हाय नमस्कार. चला तर स्वागत आहे तुमचं आजच्या लॉगमध्ये. बघा माझं काय चाललंय, श्रावण सोमवार स्पेशल. हे बघा काय बनवलंय आज नवीन. कारण ना दरवेळेस साबुदाणा खिचडी खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो. त्या म्हटलं चला आज आपण ना आज लगेच काहीतरी बनवू. तर आज साबुदाणा वडे केले. तर ना दह्यासोबत इतके छान लागतात ना हे खायला, खूप छान लागतात. पण ना तेल खूप उडतंय बरं का. ते बघा माझ्याकडून इतकं तेल असं म्हणजे पलटी वगैरे करत टायमाला सांडलंय. आणि हाताची तर इतकी अंगार चालली ना, त्याच्यामध्ये मिरची टाकली ना मी, खूप अंगार चालली माझ्या हाताची. झाले माझे आता सगळे एवढे झालेत, फक्त एवढे आता हे तळून घ्यायचे आणि मग झालं. तर असा आहे आजचा श्रावण सोमवार स्पेशल दहीवडा. खाल्लाय का तुम्ही कधी दहीवडा? मला नक्कीच सांगा. कोण कोण बनवतंय वडे घरी, किंवा म्हणजे आयते बी आणून खातंय कोणीतरी. कोणी कोणी खातंय आणि कोणी घरी बी बनवतंय असं. तर ना घरचेच छान लागतात बनवलेले खरंच, बाहेरचे खाण्यापेक्षा घरी बनवून खायची मस्तपैकी. आणि ते बी लागन तेवढे बनवू शकतो आपण घरी. झाले माझे आता एवढे सगळे, आणि माझ्या हाताची तर एवढी अंगार चालली ना. आणि त्याच्यापाशी अजून एक गॅसपाशी नेते ना मी, असं तर जास्त चांगलं करते. ते बघा आपले एवढे कसे झालेत बघा मस्त. आणि आपण ते इतके असे म्हणजे एकदम हे झाले. तुम्हाला दाखवतेच मी. हे बघा असे कुरकुरीत. कचोरी कशी होती ना, कचोरी माहिती ना, तशीच एवढे झालेत एकदम. हे बघा. आणि आता इतके छान कुरकुरीत झालेत ना, खायला सुद्धा तेवढेच टेस्ट आहे. हो, एकच नंबर झाले. मग तुम्ही काय बनवलं श्रावण सोमवार स्पेशल? मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. कारण दरवेळेस खिचडी, ती साबुदाणा खिचडी खाऊ खाऊ खूप कंटाळा येतो. असं काहीतरी नवीन. पण खूप उशीर लागतो याला, एवढं आहे बरं का. टाईम तर इतका लागतो ना, खूप टाईम लागतो याला. पण आता खायचं म्हटल्यावर टाईम जेवढा लागेल तेवढा. आता याला मला आणायचंय दही, आणि मग सगळे दही वगैरे आणलं ना, तवा वडे त्याच्यासोबत छान लागतील खायला. तर चला आजचा ब्लॉग एवढाच माझा. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि हो, मी केलेले ही वडे कसे वाटले तेही सांगा. कारण की इतके छान झालेत ना खरंच, एकदम कुरकुरीत बी झालेत. आणि दह्यासोबत तर एवढे छान लागेल ना ते अजूनच खायला. पण माझ्या हाताची लय अंगार चालली, कारण की त्याच्यामध्ये ना मिरची, आणि ती बी एवढी तिखट मिरची होती ना, ती टाकली मी त्याच्यात, तर खूप माझ्या हाताची अंगार चालली त्याला. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला नक्कीच सांगा. बाय.